राज्यामध्ये डॉक्टरांच्या संपाचा 5वा दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत। घाटी रुग्णालयामधील 532 डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग आहे। मिनी घाटी रुग्णालयामधील 32 डॉक्टरांचाही संपामध्ये सहभाग आहे। कोलकातामधील डॉक्टर तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। दत्ता, सध्याचे अपडेट्स। नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर्स या ठिकाणी जमलेले आहेत। हजारोच्या संख्येने डॉक्टर जमलेले आहेत आणि जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली जाते आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल 550 रुग्णालये आज बंद ठेवण्यात आलेली आहेत, तर 10,000 रुग्णांची ओपीडी जी आहे ती सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि एक मोठा संताप जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय। काय सांगा? आम्हाला एकच म्हणायचं की आता जो अत्याचार चाललेला आहे महिलांच्यावर, तर त्यासाठी लवकरात लवकर सुरक्षा ही वाढवली गेली पाहिजे। महिला हे आपण म्हणतो की बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बेटी तो पढ़ती है लेकिन उसका बचाव नहीं हो रहा है। ये बहुत ही दयनीय अवस्था है। इसलिए हम लोगों को जो भी ये रिजल्ट चाहिए और इतना शॉर्ट पीरियड में चाहिए, और जो भी गुनहगार है उनको पनिशमेंट जल्दी से जल्दी मिलनी चाहिए। लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणतायत। आणि हे सगळे डॉक्टर जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरायला लागलेली आहेत। हा सगळा ताफा जो आहे डॉक्टरांचा तो छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक परिसरामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फेरी घालण्यासाठी आता रस्त्यावर उतरत असताना पाहायला मिळतोय। आणि मोठ्या संख्येने जे डॉक्टर आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते आणि छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शासकीय रुग्णालयासह तब्बल 550 रुग्णालये आज बंद ठेवण्यात आलेली आहेत। नक्कीच दत्ता, आपण पाहतोय डॉक्टर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत की आम्हाला न्याय हवा अशी घोषणाबाजी या ठिकाणी डॉक्टरांकडून जी आहे ती केली जाते। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।